महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पती कोणताही कामधंदा न करता घरात बसून असतो। मुलांसाठी बचत गटामार्फत काम करत असतानाही सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। फुरसुंगी पोलिसांनी पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। सीमा रागपसरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। याबाबत तिचे वडील रवी खलसे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी पती अक्षय रागपसरे, चुलत सासरे वसंत रागपसरे, सासू आशाबाई रागपसरे, दीर अविनाश रागपसरे, जाऊ पुला रागपसरे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना त्यांच्या राहत्या घरात 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी सीमा हिचा अक्षय रागपसरे याच्याबरोबर 6 जुलै 2020 रोजी विवाह झाला होता। त्यावेळी त्यांनी अक्षय याचं सर्व्हिस सेंटर आहे असं सांगितलं होतं। लग्नासाठी त्यांनी रोख 50,000 रुपये दिले होते। त्यांना 3 वर्षाचा मुलगा आहे आणि 1.5 वर्षाची मुलगी आहे। अक्षय हा काही कामधंदा करत नसल्यामुळे तिचा आणि तिच्या मुलांचा खर्च तिचे वडील खलसे हे करत होते। अक्षय रागपसरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने सीमा ही घरातील वाद त्यांना सांगत नसे। तिच्या घराचा पूर्ण कारभार तिचे चुलत सासरे वसंत रागपसरे हे पाहत होते। किरकोळ कारणावरून अक्षय सीमा हिला मारहाण करत असे। आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, कुठेतरी नोकरी शोधा असं ती म्हणत असे। त्यावरून तिचे आणि तिच्या सासरच्या लोकांशी सतत वाद व्हायचे। त्यावरून तिचा पती तिला मारहाण करायचा। सीमाची मोठी जाऊ पूजा ही सासूची सख्खी भाची असल्यामुळे ती सतत सीमाच्या चुगल्या करत असे। सीमा हिने बचत गट काढून किराणा मालाचं दुकान टाकलं होतं। तिचा आणि तिच्या मुलांसाठी कपडे लत्ता आणि खर्चासाठी पैसे तिचे वडील पाठवत असत। 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांना मुलीच्या चुलत दिराच्या मोबाईलवरून फिर्यादींना फोन आला। तुमच्या बहिणीच्या दशक्रिया विधीला सीमाला यायला मिळालं नाही म्हणून तिने फाशी घेतली। हे समजल्यावर ते तातडीने पुण्यात आले, पण त्यांना मुलीची तब्येत ठीक आहे, भेटायची आवश्यकता नाही असं सांगून भेटू दिलं नाही। डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सीमा हिने फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।